मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जयंती निमित्त सर्व आमच्या दर्शकांना मनपूर्वक शुभेच्छा. आपल्यासोबत जोडलेले आहेत आमचे वर्गमित्र, आमचे परमस्नेही डॉक्टर विजय सावळे. असं क्वचित लोकांमधले गणलं जाणारं व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर विजयजी आपल्या सोबत आहेत. हार्दिक स्वागत, सुस्वागत. आजच्या या दिनी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी महामानवांची जयंती आहे, मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी चिखली शहरामध्ये साजरी होत आहे. आपला जन्म सुद्धा या ठिकाणी चिखली शहरामध्ये झालेला आहे. काय सांगणार? सर्वांना प्रथम मी जय भीम करतो, नमस्कार करतो, सलाम वालेकुम. मी सांगू इच्छितो, मी डॉक्टर विजय साळवे, की आज राजेंद्र बिडवेजी यांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दोन शब्दाचे बोलण्याकरता बोलवले आहेत. त्याकरता मी त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद देतो. आणि राजेंद्र बिडवे माझे वर्गमित्र आहेत, 4थी ते 7वी एका वर्गात शिकलेलो आहे. मी सांगू इच्छितो की जेव्हा मी लहान होतो 4थी 5वी मध्ये, तेव्हा मला बाबासाहेब काय आहे काहीच माहित नव्हतं. घरामध्ये बाबासाहेबांचा भगवान बुद्धाचा फोटो होता, पण त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. आणि मी कोण आहे मला हेही माहित नव्हतं. जेव्हा मी 5वी वर्गामध्ये गेलो तर तेव्हा मला माहितच नाही मी कोण होतो. तर माझा एक मित्र बोलला होता की त्या आदर्श शाळेच्या मागे जी पाठी लावली भीमक्रांतीनगर, तिकडे जायचं नाही म्हणे, ते लोक लय डेंजर. मी घाबरायचो. आणि एक दिवस माझे नातेवाईक मला तिकडे घेऊन गेले, तर मी म्हणे नाही तिकडे जाऊ नका, ते लय डेंजर लोक आहेत. तर नंतर माझे नातेवाईक म्हणे की अरे ते आपले नातेवाईक सर्व. त्याविषयी मला माहित पडलं मी कोण आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य माझा असा की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं. जसं आपलं वळण लावण्यात येतं, जसं घडण्यात येतं, तसं व्यक्ती घडतो. आणि जसं हळूहळू माहित पडतं मी कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, मग त्यानुसार आपला पगडा पक्का होत चालतो. आणि तसंच झालं बघा. मला बाबासाहेब फोटो बघायचो, पण बाबासाहेबांनी काय कार्य केलं. एक दिवस माझ्या जिजाजीने मला विचारलं की विजय, तू बाबासाहेबाला पाहतो आणि बाबासाहेबाबद्दल तुझ्या अंगात मी तडप पाहिली, पण बाबासाहेबांनी काय कार्य केलं हे सांगू शकतो का? तर मी 5 मिनिटं ब्लँक झालो. म्हटलं त्यांनी काय कार्य केलं मला तर एवढं माहिती नाही, पण त्यांनी महान कार्य केलं एवढं मला माहिती. त्या दिवशी माझ्या मनाला खूप खंत वाटली आणि मला वाईटही वाटलं की बाबासाहेबाबद्दल आपल्यालाच माहित नाही हे, तर दुसऱ्याकडून काय अपेक्षा करता आपण, अशी परिस्थिती झाली. नंतर मग मी रेल्वे पोलीसमध्ये प्रयत्न केले, पोलीसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून लागलो मी मुंबईला. आणि लागल्यानंतर मी तेव्हा BA पास होतो फक्त. नंतर मी मुंबईला नाईट कॉलेज करून LLB केलं. जेव्हा मी बाबासाहेबांना बघितलं, बाबासाहेबांचा संघर्ष जीवनातला वाचला, तर त्यांना वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घ्यावं लागलं असतं. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकले. आणि त्यांना पंख्या लाईटाची व्यवस्था नव्हती, एवढी गरीब परिस्थिती, एवढी वाईट परिस्थिती, 2 टाइमला जेवण नाही मिळायचं. पण शिक्षणाची बाबासाहेबांची तडप बघून मी धन्य झालो. आणि मी म्हटलं आपल्याला सर्व काही सुविधा आहे, पैसा आहे, पगार आहे, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आहे, तरी आपण शिकत नाहीये. हे पाहून मी मुंबईला नाईट कॉलेजला LLB ला ऍडमिशन घेतलं. आणि बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष बघितला जीवनामधला, की महाराजांनी सदरक्षण आहे, खरं निग्रहण आहे, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे हाणण, हे जे महाराजांचं वाक्य आहे ते महाराष्ट्र पोलिसांचा ब्रीद वाक्य आहे. तर ते बघून मी स्फूर्ती घेतली दोन्ही महापुरुषांची आणि भगवान बुद्धांची शांती, अहिंसा आणि मानवतावादी विचार ऐकून मी LLB ला ऍडमिशन घेतलं. आणि 3 वर्षामध्ये LLB पास केलं नाईट कॉलेज करून. त्याच्यानंतर मला वाटलं की LLB झालं, पण अजून शिक्षण घ्यायला पाहिजे. मग LLM ला ऍडमिशन घेतलं. क्रिमिनल लॉ मध्ये मी LLM झालो मुंबई विद्यापीठामध्ये. तरी मग माझी शिक्षणाची अजून हौस निर्माण झाली आणि विभागाने मला साथ दिली. तर मी नाईट पार्ट टाइम मध्ये औरंगाबादला फुले आंबेडकर विचारधारा या विषयामध्ये मी MA केलं, तिथे मेरिट आलो. त्याच्यानंतर मी PhD केलं, डॉक्टर आंबेडकरांचे मानवाधिकार क्षेत्रातील योगदान, एक चिकित्सक अभ्यास या विषयातून मी तिथे मेरिट आलो विद्यापीठामध्ये PhD ला. आणि मुंबई विद्यापीठामधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला मानवाधिकार मध्ये. जेव्हा मी PhD केलं, बाबासाहेबांवर मानवाधिकार वाचला, तेव्हा मला बाबासाहेब कळले की बाबासाहेबांनी केवळ दलितां करता काम केलं नाहीये, तर अखिल शोषित, पीडित, वंचित, गरीब, शेतकरी, मजदूर, जे काही रंजले गांजलेले लोक आहेत, ज्यांनी जे त्रासलेले आहेत, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो, त्या सर्वांकरता बाबासाहेबांनी कार्य केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे बाबासाहेबांनी मानव कल्याणाचं कार्य केलेलं आहे. भगवान बुद्धाचे जसे विचार होते, सर्वजन सुखाय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, सर्वांचे कल्याण हो, भवतु सर्व मंगलम, ज्यांचे त्यांचे कल्याण हो, मग ते कोणीही असो, कोणत्या जाती धर्माचे असो, त्यांचं कल्याण हो, भगवान बुद्धाचे विचार होते. त्यांना त्रासलेला, नाडलेला, मजबूर आणि शोषित व्यक्ती
त्यांचं वाईट ना व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं असे जे विचार आहे तेच बाबासाहेबांनी विचार आपल्या अंगीकारी करून त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये ते विचार टाकले. चाहे तर ते लहानपणी त्यांना जो त्रास झाला त्यावेळेच्या व्यवस्थेमुळे तर ते बदला घेऊ शकले असते, पण त्यांनी संविधानामध्ये कुठेही बदल्याची भावना ठेवली नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जेव्हा मी हेच वाक्य वाचलं, त्यांचे जे इंटरव्ह्यू बघितला, त्यांनी पण हेच म्हटलेलं आहे की बाबासाहेबांनी कुठेही द्वेषभावना न ठेवता मानवतेच्या नात्याने सर्वांचं कल्याण हो अशा प्रकारचं संविधान लिहिलेलं आहे. आणि ज्यांना कोणाला काही अधिकार शिल्लक दिले होते ते त्यांचे अधिकार कमी केले आणि सर्वांचं कल्याण हो ही संविधानामध्ये आपल्याला भावना या ठिकाणी युवकांना काय आपला जो प्रवास या ठिकाणी राहिलेला आहे, युवकांना काय आपण संदेश देणार, कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण करावं थोडक्या मोजक्या शब्दामध्ये? युवकांना मी सांगू इच्छितो की ते कोणत्या जाती जन्मले त्यांनी हे नाही बघायला पाहिजे, त्यांनी कोणत्या धर्मामध्ये आहे हे नाही बघायला पाहिजे, त्यांनी ज्या धर्मात जाती जन्मले ते त्यांच्या हातामध्ये नाहीये, परंतु महापुरुष जे होऊन गेले ते कोणत्याही जाती धर्माचे नसतात, त्यांचे विचार उच्च विचार असतात, ते जाती धर्माच्या पलीकडे असतात. तर ते त्यांचे असे आदर्श विचार घेऊन आपण मार्गक्रमण केलं पाहिजेत. कोणाबद्दलही देश ठेवला नाही पाहिजेत आणि मानव कल्याणाचे विचार ठेवून आपण जर आदर्श जीवन जगलो तरच पूर्ण समाजाचं आणि त्यायोगे देशाचं भलं होईल. आपण देशाचा विचार करायला पाहिजे. बाबासाहेब खरे देशभक्त होते, समाज सुधारक होते. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की ज्या ठिकाणी माझ्या समाजाचा आणि देशाचा विचार येईल त्यावेळेस मी समाजाचं हित पाहून देशाचं हित सगळ्यात अगोदर मी पाहिल आणि देश हिताला प्राधान्य देईल असे उच्च विचार बाबासाहेबांचे होते. तर तसे आदर्श घेऊन युवकांनी तसं घडायला पाहिजे. देश सेवेकरता त्यांच्या मनामध्ये दुरून निर्माण व्हायला पाहिजे, तरच आपल्या भारत देशाची प्रगती होईल, अन्यथा नाही. जीवनामध्ये संघर्ष करून या ठिकाणी आपण ध्येय कसं गाठायचं आणि थोर महामानवांचे जे विचार आहेत ते अंगीकारले आहे म्हणून ते या पदावर या ठिकाणी ते कार्य करत आहेत. पुनश्च या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी तुमच्या भावी वाटतात देतो. या ठिकाणी दोन शब्द की मी हे जे शिक्षण घेतलं, LLM PhD केलं, तर त्या धर्तीवर मला प्रशासनाने रेल्वे डिपार्टमेंटने मला हैदराबादला कॉन्स्टेबल ते ठाणेदार लोकांना लॉ शिकवायचं कार्य दिलेलं आहे. माझं एज्युकेशन बघून आणि माझी शिकवण्याची शैली बघून मी आज सध्याही हैदराबादला नवीन PSI लोकांना लॉ शिकवत आहे. त्यांना शिकवताना मी महापुरुषांचे विचार शिकवतो आणि आदर्श जीवन कसं व्यतीत करावं हे शिकवतो आणि प्रामाणिकपणे इमानदारी नोकरी करावी. वर्दीमध्ये भरती झालं म्हणजेच पैसे खाण्याची नोकरी आहे असं नाही समजावे. आपल्याला हे जो ड्रेस दिलेला आहे तो लोकांच्या कल्याणाकरता दिलेला, आपण जनतेचे सेवक आहात आणि मानव कल्याण होईल. आपल्याने लोकांचं जे पीडित आहे, शोषित आहेत, जे त्रासलेले आहेत, ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना आपण न्याय मिळवून द्यायला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. पोलिसांचा रोल हे प्रथम न्यायाधीश आहेत आणि कोर्टामध्ये न्यायाधीश हे त्याच्यानंतर आहेत. तर प्राथमिक न्याय देणे हे पोलिसांचं कर्तव्य आहे. या कर्तव्याचे सदरक्षणात खलनिग्रह आहे. जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मंत्र दिलेला आहे ते ब्रीद वाक्य आहे महाराष्ट्र पोलिसांचं, त्या ब्रीद वाक्यानुसार पोलिसांनी कार्य करायला पाहिजे एवढं सांगू इच्छितो. मित्रांनो, अतिशय सुंदर प्रवास त्यांचा जीवनमय या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणून आपण आज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यासोबत आपण संवाद केलेला आहे. पुढील वाटचालीत भाऊ शुभेच्छा या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.